भोंदू बाबांना मदत करणाऱ्या राजकीय पुढाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे। भोंदूगिरी नहीं चलेगी। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कायद्याची अंमलबजावणी झालीच पाहिजे। अमरावतीच्या राजकमल चौकामध्ये भोंदू खरात विरोधात आंदोलन। अमरावतीमध्ये भोंदू खरात विरोधात अंधश्रद्धा निर्मूलन समिती यासह अनेक विविध संघटनेच्या वतीने अमरावती शहरातील राजकमल चौकात घोषणाबाजी देत आंदोलन करण्यात आले। खरात विरोधात आणि त्यांना मदत करणाऱ्या राजकीय नेते यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी यावेळी आंदोलकांनी केली। भोंदू खरात यांना फाशीची शिक्षा दिली पाहिजे आणि त्यांना मदत करणाऱ्या राजकीय नेत्यांना सुद्धा शिक्षा झाली पाहिजे। सोबतच लोकसंत गाडगे बाबावर हीन टीका करणारा तथाकथित ह.भ.प. घुलेवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली। बाईट दीपाली ठाकरे, बाईट शिरीन खान, बाईट हरीश केदार, बाईट माया धांडे। ये जो बलात्कारी बाबा लोग जो आगे आए हैं, अभी मीडिया ने जिनको सामने लाया है, ऐसे कई बाबा हैं जो सामने नहीं आ रहे हैं। तो हमारी मांगनी ये है, हम इसलिए यहाँ पे आंदोलन कर रहे हैं कि ऐसे सारे जितने भी लोग हैं, चाहे वो कोई भी जात पात के हो, उनको निकाल के उन पे कड़ी से कड़ी उनको सज़ा होनी चाहिए। और आज का ज़माना जो है वो साइंस का ज़माना है, टेक्नोलॉजी का ज़माना है। सारी दुनिया में सारे कंट्रीज़ जो है वो कितने आगे जा रहे हैं और हमारा इंडिया ये सारी चीज़ों में आगे जा रहा है। ये सारे अंधश्रद्धा में शायद हम लोग विश्व गुरु होने जा रहे हैं। ये इस चीज़ का हम लोगों को बहुत दुख है। इसलिए हम लोग यहाँ पे सरकार से ये मांग हमारी करने आए हैं कि ऐसे जितने भी लोग हैं और इनको जिन जिन लोगों ने सपोर्ट करके इनको इतना आगे बढ़ाया, ये मामूली बात नहीं है। एक इंसान इतना बड़ा काम नहीं कर सकता है, इसके पीछे एक बहुत बड़ा रैकेट है। ये स्कैम जो हो रहा है, इसके पीछे के रैकेट जो है उनको पकड़ा जाए और इनको सख्त से सख्त सज़ा दी जाए। इनको चौराहों में लाकर फांसी देनी चाहिए ताकि दूसरे लोग इससे डरे। और इन लोग जो कमज़ोर वर्ग है उनको बलि करते हैं। जो कमज़ोर वर्ग है हमारे समाज का वो है महिला लोग, जो घर में रहते हैं 24 घंटे, उनको कुछ पता नहीं रहता और उनको ये लोग इसको आमिष बता के अपने इसमें लेते हैं और फिर इन लोग धीरे धीरे वो ब्लैकमेल करते हैं। इसलिए वो खामोश रहते हैं और वो कुछ बताते नहीं हैं। तो ऐसे जो लोग हैं ये कुछ मामूली लोग नहीं है, इनके पीछे बहुत बड़ा एक हाथ है। वो सारे लोगों को फांसी होना चाहिए ताकि ये सब चीज़ों से हम यहाँ से निकल जाए और हमारा देश विकास की तरफ बढ़े। सध्या महाराष्ट्रामध्ये बुवा बाबा बाजीला भूत आलेला आहे। जे बुवा बाबा सर्रास जनतेला राजकीय पाठबळामुळे फसवणूक त्यांची समोर आलेली आहे, अशा प्रकारच्या बुवा बाबांना, त्यासोबतच सर्वात मोठं जे प्रकरण महाराष्ट्रामध्ये आज समोर आलं, जो अशोक खरात याच्या विरोधात आम्ही इथं आंदोलन करत आहोत की अशा प्रकारच्या बुवा बाबांच्या विरोधात महाराष्ट्र शासनाने जो 2013ला जादूटोणा विरोधी कायदा अंमलात आलेला आहे, त्या जादूटोणा कायद्यानुसार त्याची अंमलबजावणी, त्याचा प्रचार प्रसार तळागाळातल्या जनतेपर्यंत, अंगणवाडी सेविका असो, ग्रामसेवक असो, सर्वात खालच्या स्तरापर्यंत हा कायदा पोहोचवणे गरजेचं आहे। ती अंमलबजावणी होणे गरजेचं आहे, जी आज होताना दिसत नाही। त्याचे परिणामस्वरूप हे असल्या प्रकारचे बुवा बाबा आपल्याला समोर येताना दिसतात, जनतेची सर्रास फसवणूक होताना दिसत आहे। त्या विरोधात आम्ही आज इथं जमलेलो आहोत। धन्यवाद। भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीची तमाम समाजातल्या जे कोणी बुवा बाबा असतील, अशोक खरातसारखे बुवा बाबा असतील, त्यांच्यामध्ये यत्किंचितही थोडीफारही काही दैवी शक्ती असेल, त्यांनी आमचे 80 लाख रुपयाचे आव्हान स्वीकारावे, समोर यावे। त्यांनी आव्हान स्वीकारल्यानंतर त्यांना आम्ही ते जर जिंकले, त्यांच्यामध्ये काही तथाकथित जे काही ज्योतिष्य सांगण्याची असो की काही सांगण्याची, भूत भविष्य सांगण्याची त्यांच्यामध्ये शक्ती असेल तर ती आमच्यासमोर सिद्ध करून दाखवावी। 80 लाखाचे आमचे आव्हान 1982 सालापासून अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे आहे, त्यांनी स्वीकारावे। आंदोलन करण्यात येत आहे। जसं खरात प्रकरण तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे आणि गुले यांनी काय वक्तव्य केलेलं आहे गाडगे महाराज याच्याबद्दल। आणि खरातसारखे भोंदू बाबा जे जन्माला येतात ते आपल्या स्त्रियांमुळे येतात। माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की सरकारने आणि आपल्या महिलांनी पुढं यावं आणि ह्या खरातसारख्या भोंदू बाबांना फाशीची शिक्षा द्यावी। कारण जे
महिलांमध्ये भीतीचं वातावरण जे निर्माण बाबा लोक करतात आणि या भीतीच्या वातावरणामध्ये त्यांचा जो लैंगिक अत्याचार त्यांच्यावर जो केला जातो याचा निषेध म्हणून आम्ही इथं आलेलो आहे. आणि मला एकच म्हणायचं आहे, महिलांनी शिक्षित व्हावं, पुढं यावं आणि गाडगे महाराजांचे जे विचार आहे ह्या विचारावर आपण चालावं, म्हणजे जेणेकरून भोंदू बाबांच्या आपण नादी लागणार नाही एवढं सांगू इच्छिते. आणि सर्वप्रथम तर घरातून सुरुवात झाली पाहिजे. महिलांना जसं मूल होत नाही आहे, खरात हा बाबा फक्त मूल होत नाही म्हणून प्रसिद्ध झाला होता, तर मूल का होत नाही याचं कारण फक्त बायाच नसतात, पुरुषसुद्धा हा असतो. त्यांच्यावर घरापासून जे दबाव टाकल्या जातात की बा मूल होत नाही आहे म्हणून तुला मी डिवोर्स देईल किंवा ह्या ज्या घटना घडतात याच्यामुळे हे भोंदू बाबांना जास्त काय म्हणतात त्याला बळ येऊन जातं. आणि अशा भोंदू बाबांचा जर निषेध करायचा असेल तर आपण महिलांनी सगळ्यांनी पुढं यावं. कुठल्याही भोंदू बाबांनी लेकरं होत नसतात किंवा त्यांना मूलबाळ होत नाही आणि असे बाबांचा आम्ही खरोखरच सगळ्या महिलांनी निषेध केलाच पाहिजे. अमरावतीमध्ये आता मी बरेचसे भोंदू बाबा पकडलेले आहे. 2018मध्ये पण पकडला होता मी भोंदू बाबा. त्याची अजूनही कोर्टामध्ये केस चालूच आहे. पण माहिती आहे का, सरकार जी आहे ती त्याच्यावर स्ट्रिक्टली ॲक्शन घेत नाही आहे. म्हणून ना भोंदू बाबांचं प्रमाण जे वाढलेलं आहे. आता मी भोंदू बाबा बरेचसे पकडायला जाते. बरेचसे भोंदू बाबा आता जसे मोकाट फिरत आहेत, कारण का सरकार ही स्ट्रॉंग नसल्यामुळे कायदा जरी आला असेल तरी त्या कायद्याची अंमलबजावणी होत नाही आहे. सरकारने अंमलबजावणी केली पाहिजे ह्या कायद्यांविरुद्ध.